हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ब्रेकआउट स्टॉक। तर फर्स्ट स्टॉक आहे जमना ऑटो। तर जमना ऑटो मध्ये आपण हा डेली चार्ट बघत आहोत आणि डेली चार्ट मध्ये एक मस्त असं ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे, सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न आणि ब्रेकआउट आलेला आहे। तर बघा, हे इथं ब्रेकआउट आलेला आहे, सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न आहे आणि इथं हा झाला रेजिस्टन्स। तर इथं रेजिस्टन्स क्रॉस केलेला आहे आणि मोठी अशी कॅन्डल बनलेली आहे विथ व्हॉल्यूम सुद्धा मोठा जबरदस्त आलेला आहे। हा सपोर्ट आणि स्टॉक मध्ये एक सुंदर असं पॅटर्न बनलेला आहे आणि स्टॉकचे टार्गेट आहे फिबोनाची नुसार 150 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो, 150 ते 152 पर्यंत आणि नंतर पुढं टार्गेट 180 200 असं असू शकतं। तर फर्स्ट स्टॉक आहे जमना ऑटो। तर हा चार्ट आहे, डेली चार्ट आहे। इथं आपण बघितलं रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स नंतर हा इथून ब्रेकआउट, सपोर्ट नंतर स्टॉक हा वरती गेलेला आहे, पण टार्गेट सुद्धा पाहिलं। तर फर्स्ट स्टॉक आहे जमना ऑटो। तर सेकंड स्टॉक आहे आयनॉक्स इंडियाचा आता IPO आलेला होता। आपण ज्यांना IPO मिळाला असेल त्यांना चांगला फायदा झालेलाच असणार आहे। आणि आता बघा, आयनॉक्स मध्ये जे कॅन्डल ओपनिंग होती फर्स्ट डेला, तिला कॅन्डलने क्रॉस केलेला आहे आणि स्टॉक हा वरती गेलेला आहे विथ व्हॉल्यूम्स एकदम जबरदस्त आलेले आहे आणि स्टॉक हा वरती गेलेला आहे। बघा, जबरदस्त व्हॉल्यूम सुद्धा आलेले आहे। स्टॉकने त्याचा लाईफ टाइम जो हाय होता तो क्रॉस केलेला आहे आणि क्लोजिंग दिलेली आहे तिथं। आणि हा चार्ट आहे, डेली चार्ट आहे, त्यामुळे आयनॉक्स इंडिया हा आपला सेकंड स्टॉक आहे। तर थर्ड स्टॉक बघूया। थर्ड स्टॉक आहे HFCL। तर बघा, HFCL मध्ये एक डरवस बॉक्स सारखं पॅटर्न बनलेला आहे। तर इथं हा झाला सपोर्ट, इथं सपोर्ट, हा रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्सला क्रॉस केलेला आहे आणि इथं रिटेस्ट केलेला आहे, आणि हा वीकली चार्ट आहे। वीकली चार्टला वेळ लागतो केव्हा पण आपण बघितलेला आहे। आणि व्हॉल्यूम बघा, जबरदस्त व्हॉल्यूम सुद्धा यामध्ये आलेले आहे। तर स्टॉकचे नाव आहे HFCL। स्टॉकची प्राइस आता आहे 9, आता स्टॉकची प्राइस आहे 103.50। तर स्टॉकचं टार्गेट राहणार आहे 140। तर फर्स्ट स्टॉक होता जमना ऑटो, सेकंड स्टॉक होता आयनॉक्स इंडिया आणि थर्ड स्टॉक आहे HFCL। तिघं स्टॉक आपण बघू शकता। तर माझं या स्टॉकमध्ये कोणत्याही प्रकारचं सेल किंवा बायची रिकमेंडेशन नाही, हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। तुम्ही स्टडी करून तुमचे स्टॉक घेऊ शकता। तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।